गुड मॉर्निंग. बोलत नाही बघा. मका दिलाय त्यांना. मका खातात वेळची. याचा नाश्ता, बकऱ्यांचा नाश्ता आहे मका, सोयाबीन, गहू. छोटा फार्म आहे. मोठा केव्हा होईल माहीत नाही, पण ट्राय करतोय. मस्त मॉर्निंग झालेली आहे. सूर्य पण निघत आहे. पावसाची वाट तर सगळीकडे बघतायत. आहेत पिकंही व्यवस्थित आहे. थोडं पाण्याची गरज तर आहेच पिकांना. बघा मस्ती करतायत. मित्रांनो, जे पण व्हिडिओ बघत असतील नक्की त्यांचे एक्सपिरियन्स मला शेअर करा. काही अजून मी या छोट्याशा माझ्या फार्ममध्ये मी अजून काही अपडेट करू शकतो का? बकऱ्यांना काय डोस देऊ शकतो एवढी आयडिया नाही मला, पण मी डॉक्टर बोलवलं होता. वर्षभरात तर बोलवला नव्हता, पण आता मागच्या वेळेस आला. त्यांनी यांचे आधार पण बिल्ले पण मारले आणि इंजेक्शन दिले. रजिस्ट्रेशन केलं. जसं काय असते प्रोसेस मला माहीत नाही एवढी, पण नक्की मित्रांनो, ज्यांना माहिती आहे माझा फार्म मी वाढवू शकेल, गुड फार्म मी वाढवू शकेल, अशा नक्की मला सजेशन द्या किंवा व्हिडिओ द्या. तुमचे काही व्हिडिओ असतील किंवा काही लिंक असतील, खूप आहेत मार्गदर्शन करतात यूट्यूबवर. मी मार्गदर्शन करण्यासाठी व्हिडिओ नाही बनवत, काही शिकण्यासाठी कोणी लोक. आता थोडं पण माझं पण एक्सपिरियन्स नवीनच आहे, त्यामुळं माझं एवढं बरं आहे की मी नवीन गोट फार्म बनवला. कोणतीही बकरी मेलेली नाही आहे किंवा काही आजारी पडलेली नाही आहे, काही बिमारी झालेली नाही. का माहीत नाही मला. त्यांची साफसफाई ठेवतो, व्यवस्थित पाणी देतो, खायला देतो. खायला पण कोरडंच जास्त देतो मी. कुट्टी, हिरवा चारा पण असतो त्यांना, सकाळ संध्याकाळ थोडं डोस. तर पावसाळा चालू होतोय तर हिरवा तर निघेलच, उन्हाळ्यापर्यंत हाच दिला. वेट वाढत नसेल किंवा काही, वेट वाढवण्यासाठी दिसायला उठादावर दिसल्या पाहिजे बकऱ्यात, असे काही औषधांपेक्षा काही वनस्पती झाडं की हे खाऊ घाला, ते खाऊ घाला, असं असतं. तसं मी असं म्हणेल की पैसा कमवण्यासाठी नाही केलं, पण आवड पण आहे. आवड पण पाहिजे, थोडीफार आवड पण आहे मला. आवड आहेच बकऱ्यांमध्ये. खूप खर्च लावलेला आहे मी याला. लोन घेऊन हप्ते भरतोय. आहे घरच्यांची पण वडिलांची पण साथ आहे. हो बोलले म्हणून केला गेला. आहे तर नाराज. आता पावणे 2 वर्ष, दीड वर्ष होतील मला. मुरुम नाही आणू शकलो मी शेतामध्ये, पूर्णकडे मुरुम मात्रायचंच होतात मला. माती
हो बोलणं आला नाही ब्रो. आता पावसाळा आला आहे, आता तर पूर्ण पावसाळ्यावर 6 महिने तर आता काहीच नाही येणार यामध्ये. गारा होणार आहे खूप, पावसाळ्यामध्ये खूप घाण होणार आहे बकऱ्यांची. एकच शेड आहे, दुसरं कोंबड्यांचं आहे, त्यावर एक कागद लावलेला आहे. अजून एक ते छोटंसं बनवलं आहे, तिथं पण आता कागद आणावं लागेल मला. पावसाळ्यामध्ये झडी राहिली तेव्हाच बकऱ्यांचा त्रास होतो, कारण ओलं राहतं आतमध्ये खूप. एक एक्सपिरियन्स तर झालेला आहे माझा, म्हणजे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स झालेला आहे माझा. आता हे सेकंड वर्ष आहे, पण आता कसं आहे, बकऱ्या वाढलेल्या आहेत, पिल्लं पण आहेत, खूप काही नवीन आहे अजून. सोयाबीनचं कुटर खूप छान खातात, पण तुरीचंही सोयाबीनचंही, हरभरा पण आहे. हम्म, 6 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. या 6 मिनिटामध्ये काही नवीन तर काही सांगू शकलो नाही तुम्हाला. तेच आता नवीन नवीन विषय शोधणार आहे आणि त्यावर व्हिडिओ बनवणार आहे. नक्की काही सजेस्ट करा मला व्हिडिओ बनवण्यासाठी, की मी कशावर व्हिडिओ बनवू. आहेत खूप साऱ्या, पण नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल मी. बघा मका लावलेला आहे, खूप छान दिसतोय. आता पाऊस पडला आहे तर थोडं तरतरी आलेली आहे आता. आता ही पण बघा मी हे लावलेलं आहे, पण हे हे पावसाळ्यामध्ये हिरवं होईल वाटते, पण पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये वाढत नाही हे. हे पण छान आहे बकऱ्यांसाठी, कॅल्शियम. चला तो बाय मित्रांनो, नक्की मला मार्गदर्शन करा.